आपली छोटी छोटी गुप्त जाकुळा संगीतकार श्रवण. आई तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. जेव्हा येतात मला एवढं सांगायचं वाटतं की भाग्यशाली मी त्रिभुवनी झाले असं गर्वाने किंवा अभिमानाने मी म्हणू शकते. ते माझ्या या दिव्यामुळे. आणि दिव्या जेव्हा जन्मली तेव्हा म्हणजे हे आव्हान मी कसं पेलीन असं मला नक्कीच वाटलं होतं. पण देवाच्या कृपेने मला एवढे चांगले म्हणजे दिव्याचे वडील डॉक्टर रवींद्र बिजूर हे इज अन आय सर्जन. ते माझे सासू सासरे माझे आई वडील. आज माझी आई इथे उपस्थित आहे म्हणून मला खूप आनंद आहे. एक छोटंसं उदाहरण मला आठवतं. ती 9-10 वर्षाची असताना मी सिद्धिविनायक टेम्पल देवळात गेलो होतो. तेव्हा मी तिला म्हटलं की सिद्धिविनायक गणपती इज व्हेरी पॉवरफुल. त्याच्याकडे काही मागितलं ना तो देतो. एकदम पॉवरफुल देव आहे. तर दिव्याला म्हटलं तू काय पण मागू शकते आणि इट विल बी ग्रँटेड. तर दिव्या इमिजिएटली म्हणाली की आम्हा मला तर सगळं दिलंय देवाने, मी काय मागू. तर तिचं ते वाक्य ऐकून आय वॉज सो असं टेकन अ बॅक म्हणतात तसं शॉक झालं मला की बापरे ही केवढी हिच्यात एवढं म्हणजे शी आर सो मच फुल ऑफ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. असं म्हणतात की आई मुलांना घडवते पण दिव्याला मोठं करताना मीच आई म्हणून घडत गेली असं मला वाटतं. ह्याचं जे सोल गाणं आहे आई तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस ते मला एवढं अप्रोप्रिएट वाटतं. कारण आई पदोपदी माझ्या बरोबर होती. माझ्या मैत्रिणी तर होत्याच पण तरी सुद्धा अगदी म्हणजे आम्ही US ला गेलो किंवा जिथेही आम्ही प्रवास केला तिथे थीम पार्क्स असायचे. तिथे ऍडव्हेंचर राईड्स फार असतात. त्याच्यात आई अक्षरशः माझ्याशी मैत्रिणीबरोबर बसून जोरात ओरडायची. आम्ही दोघे ओरडतो आणि अक्षरशः ऍक्शन मूव्हीज रजनीकांत डिस्क्राईब करण्यापासून ऍडव्हेंचर राईड्स मध्ये बसेपर्यंत मला पदोपदी असं वाटतं की आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. आणि माझं मनोगत आज मला एका कवितेने व्यक्त करावं असं वाटतं. माझ्या एक मराठीच्या शिक्षिका आहेत सौ अलका मोघे. त्यांनी ही कविता रचली आहे आणि आज मला ही कविता सर्व आईंना डेडिकेट करावीशी वाटते. आई आहे त्या घरात सारे काही, आई नाही त्या घरात काही नाही. धरतीवरती ईश्वर म्हणजे आहे आई, आई नाही त्या घरात काही नाही. आई देते संस्कारांचा मूल्य ठेवा, आणून या आचरणी नेहमी जतन करावा. प्रत्येकाच्या हृदय मंदिरी राहे आई, आई नाही त्या घरात काही नाही. तप्त उन्हातील झुळक होऊन आई येते, दुःखाचे आघात सोसण्या बळती देते. आईच्या मायेला कसली उपमा नाही, आई नाही त्या घरात काही नाही. धरतीवरती ईश्वर म्हणजे आहे आई, आई नाही त्या घरात काही नाही. आई नाही त्या घरात काही नाही. थँक्यू. मला वाटतं या मायलेकींना फक्त टाळ्या पुरणार नाहीत, आपण उभं राहून त्यांचं कौतुक करूया आणि त्यांना सलाम करूया. आज दिव्या हमारे सामने है और उसने ये साबित कर दिया है कि इस दुनिया में कोई भी चीज इम्पॉसिबल नहीं है. अगर इंसान सच्चे मन से, सच्चे लगन से
अगर कोई चीज करना चाहे तो ईश्वर उसको कंप्लीट मदद करते हैं, और वो ईश्वर माँ है। और मैं इनकी मम्मी को भी बहुत बहुत बधाई देता हूँ। माँ का जो विषय है वो वाकई एक ऐसा विषय है जो ईश्वर के साथ साथ माँ को भी हम एक ईश्वर रूपी ही मानते हैं। बिकॉज भगवान सबके घर में जाकर के भगवान मदद नहीं कर सकते, तो भगवान ने एक माँ के रूप में जो है वो नीचे उनको भेजा और कहा कि जाओ तुम जाकर के जो है वो हर परिवार में सुख शांति समृद्धि ले आओ। तो माँ का बड़ा जबरदस्त रोल है। मैं दूरदर्शन का बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि मुझे आज यहाँ पर बुला करके इतना खूबसूरत प्रोग्राम, यानी कि बेटी के हाथ से माँ को पुरस्कार मिले, इससे बढ़कर कोई प्रोग्राम मैंने आज तक नहीं देखा है। इट वॉज फैंटास्टिक, बहुत दिल खुश हुआ। और मैं एक बार फिर मुकेश जी को भी और दूरदर्शन को बहुत बहुत बधाई देता हूँ। बहुत बहुत शुक्रिया। आई तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे, जेव्हा येतात अडचणी तेव्हा हात धरून मार्ग दाखवते, चेहऱ्यावर काळजी आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, या ओळीचा